नमस्कार मंडळी, मी त्रिंगी अंकिता विथ केजो आणि विथ क्यूट क्यूट मैशी आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या ब्लॉगमध्ये। संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत रत्नदुर्ग फोर्टवरती। तिथे नुकतंच नवीन शिवसृष्टी झाली आहे ती पाहण्यासाठी। सो असं प्लॅनिंग होतं की संध्याकाळी जाऊया याच्यासाठी, कारण लाइटिंग असं म्हणतात की खूप छान केलंय आणि खूप सुंदर दिसतं तिथे। या सगळ्याचा विचार करून आम्ही ठरवलं की एक दुपारी छोटीशी रेस्ट सुद्धा होईल आणि संध्याकाळी मस्तपैकी जे नवीन बनवलेलं आहे शिवसृष्टी जी मी तुम्हाला दाखवू सुद्धा शकते। स्वराज्यावर विजयाचं तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी आज आपण आलो आहोत। शिवसृष्टी शिवसृष्टी म्हणजे आपल्या प्रेमळ जिजाऊच्या लेकराची सृष्टी। सुरुवातीलाच दिसेल तुम्हाला अलिबागचा कुलाबा किल्ला। समुद्रात बांधलेल्या या कुलाबा किल्ल्याला सागरी राजधानी असा मान मिळालेला आहे। हा आहे खांदेरी किल्ला आणि किल्ल्यावर 2 सागरी दुर्ग आहेत। त्यांना आपण खांदेरी आणि उंदेरी या नावाने ओळखतो। हा आहे पद्मदुर्ग किल्ला। मुरुड गावाजवळच्या समुद्रात आहे आणि जंजिरा किल्ल्याच्या जवळच आहे। रत्नदुर्ग किल्ल्याच्या जवळची रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे। तुम्ही माझ्या मागे पाहताय तो आहे रत्नदुर्ग किल्ला आणि तिथे आहे भगवती मातेचं मंदिर। मंदिराच्या इथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे आणि त्याचा आवाज सुद्धा आपल्याला इथपर्यंत येत आहे। तर आपण आलो आहोत शिवसृष्टी पाहण्यासाठी आणि इथे 5 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी 15 रुपये तिकीट आहे आणि 12 वर्षाच्या वरती जे पण व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 30 रुपये तिकीट आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जितके किल्ले आहेत त्या सर्व किल्ल्यांची प्रतिकृती तुम्हाला इथे पाहायला मिळेल। लहान मुलांनी इथे आवर्जून या, कारण की आपला इतिहास त्यांना कळेल, त्यांच्या ज्ञानात थोडीशी भर पडेल आणि मोठ्यांनी सुद्धा इथे या, कारण आपण ज्या किल्ल्यापर्यंत नाही पोहोचू शकत आहे त्या किल्ल्यांची प्रतिकृती इथे बनवली गेलेली आहे आणि ते किल्ले कसे आहेत, कुठे आहेत, किती आकाराचे आहेत आणि त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या शिवसृष्टीत पाहायला मिळेल। हा आहे किल्ले रायगड, आपल्या स्वराज्याची राजधानी आणि स्वराज्यातील अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो। हा आहे सुवर्णदुर्ग किल्ला। हा आहे पूर्णगड, मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर वसलेला छुपा किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्या स्वराज्यातील अनेक किल्ले जिंकले आणि आपल्या स्वराज्यातील मावळ्यांची माहिती आणि त्या किल्ल्यांबद्दलची संपूर्ण माहिती या रत्नदुर्ग किल्ल्याच्या जवळ असलेल्या रत्नदुर्ग शिवसृष्टी जवळ तुम्हाला पाहायला मिळेल। शिवसृष्टी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही ते येऊ शकता, परंतु मी सांगेन तुम्हाला की जर तुम्ही संध्याकाळी येणार असाल ना तर ही जी संपूर्ण मागची लाइटिंग आहे ना ती तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि जर तुम्ही सकाळी येणार असाल तर याच्या समोर जो समुद्र किनारा आहे रत्नदुर्गचा तो तुम्हाला पाहायला मिळेल। सो तुमच्या चॉईसनुसार, तुमच्या वेळेनुसार तुम्ही नक्कीच ही शिवसृष्टी पाहायला या। तुमच्या ज्ञानात नक्कीच थोडीशी भर पडेल आणि तुम्हाला इथे खरंच मजा सुद्धा येणार आहे। हा आहे मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला। प्रत्येक गडाची पूर्ण माहिती लांबी रुंदी सहित तुम्हाला इथे मिळेल। संपूर्ण शिवसृष्टी अगदी व्यवस्थित पाहण्यासाठी किमान अर्धा तासाचा वेळ तर नक्कीच लागेल।
जुन्या पद्धतीची घरं, त्यांचे खेळ, तसेच शिडाची बोट, लोकांची पोटभरीसाठी केलेली कामं या सर्वांची प्रतिकृती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आम्ही केलेल्या या रत्नागिरीच्या सफरमध्ये 2 दिवसात बरीच साऱ्या ठिकाणं एक्सप्लोर केली आणि तुमच्यापर्यंत ती छान पद्धतीने मांडायचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या 10 ते 15 मिनिटात आम्ही स्टेशनवरती जाऊ. आमची ट्रेनसुद्धा येणार आहे. सो आत्तापर्यंत हायवे लव्हर्सला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा करा. आमचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. सो दिस इज अ त्रिंग अंकिता विथ के जो विथ शुभम एंड जुई साइनिंग ऑफ फ्रॉम हायवे लव्हर्स. ओके बाय.